उदगीरात वाळू माफियांना प्रशासनाचे अभय, बेसुमार अवैध वाळूसाठे, प्रशासनासोबत अर्थपूर्ण व्यवहार। उदगीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू साठे व विक्री केली जात आहे। महसूल विभाग व पोलीस प्रशासन गरजेनुसार दिखाऊ कार्यवाही करते। वाळू माफिया खालून व पर्यंत सर्वांना लक्ष्मीदर्शन घडवून आणत असल्यामुळे बेकायदेशीर वाळू विक्रीवर कार्यवाही केली जात नाही। शहर व ग्रामीण भागात 30 ते 35 बेकायदेशीर वाळू साठे आहेत। प्रत्येक वाळवायला दर महिन्याला 10 ते 15,000 रुपये ठराविक व्यक्तीकडे गोळा करतो। ही व्यक्ती प्रशासनाला कार्यवाही करू नये यासाठी ठराविक रक्कम दिली जाते, अशी माहिती वाळू विक्रेतेच सांगत आहेत। आम्ही पैसे देतो म्हणून आमच्यावर कसलीच कार्यवाही होत नसल्याचे उघड बोलतात। इतका मुजोरपणा लाचार व लाचखोर प्रशासनामुळे आला असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला जात आहे। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी। उदगीर शहर व ग्रामीण भागात बेकायदेशीर वाळूचे साठे मोठ्या प्रमाणात असून याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। शहरातील देगलूर रोड, जळकोट रोड, निडेबन, बनशेळकी रोड, येनकी मानकी रोड परिसरात रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला वाळेसाठे दिसून येतात। शिवाय शहरालगत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाळूसाठे ठेवले आहेत। याकडे महसूल प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून साठी प्रशासनाला 3 ते 4 लाख दिले जातात अशी चर्चा वाळू माफिया करतात। अधिकारी कर्मचारी पैसे घेतात व आम्हाला संरक्षण देतात। उदगीर शहरात सध्या दररोज 10 ते 15 वाळूचे टिप्पर येतात। काही गाड्यांवर नंबर नाहीत तर काही गाड्या एकाच नंबरच्या आहेत। या गाड्या पोलीस व आरटीओच्या नजरेतून सुटतात तरी कशातही ओव्हरलोड, बेकायदेशीर वाहतूक असताना दुचाकीवर नंबर नसा किंवा दुसऱ्या राज्यातील गाडी आली की लगेच पकडतात, मात्र भला मोठी टप्पर त्यांना कशी काय दिसत नाही। बेकायदेशीर वाळू विक्रीवर बंदी घालून वाळू साठे जप्त करावेत। महसूल विभागाने योग्य ती कार्यवाही करून शासनाचा दंड भरून घ्यावा। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे। स्थानिक प्रशासनाचे या वाळू माफियावर मेहर नजर असल्याचे बोलले जात आहे। पूरा रास्ते पे रीति है, देखो गाड़ियाँ स्लिप होके मर जाते लोग, एक्सीडेंट होके।